महाराज त्यांना गुरु सुद्धा म्हटलं जातं, त्यांना देव सुद्धा म्हटलं जातं, त्यांना मनुष्य सुद्धा म्हटलं जाते की नाही. त्यांना 3 रूपामध्ये अवतार धारण केला. ते देव सुद्धा आहेत, ते माणूस सुद्धा आहेत आणि ते गुरु सुद्धा आहेत. ऐका, गणेशाच्या रूपामध्ये सुद्धा ते आले आणि देवाच्या रूपात सुद्धा ते आले आणि त्यांना आपण काय म्हणतो, गुरुदेव दत्त, त्यांना गुरु सुद्धा म्हणतो. मग ऐकाकडे ऐका, एवढे ते महान आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर या जगाच्या पाठीवरती 3 शिरे असणारे, 6 हात असणारा देव एकच ते म्हणजे माझे दत्त महाराज आहेत. त्यांच्यासारखा दुसरा देव नाही की 3 शिरे आहेत. मग त्यांनी 3 रूप घेतलेले आहेत. मनुष्याचं रूप घेतलेलं आहे, देवाचं रूप घेतलेलं आहे आणि गुरुचं सुद्धा रूप घेतलेलं आहे. म्हणून किती, 3 शिरे 6 हात त्यांच्याकडे आहेत. पण ऐकाकडे ऐका, त्या देवाचं, त्या दत्त महाराजांचं आपण नामस्मरण केल्यानंतर ते दत्त महाराज तुम्हा आम्हाला सुख समाधान दिल्याशिवाय राहणार नाहीत गड्या. मंडळी राम कृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा, ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे, हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करायला नको होय. वा वा वा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तलपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मने विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, तुका मने माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. सभा सकळ साधू संतांची, महामुनी वक्तियांची, पंडित पाटक ज्ञानी यांची, या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दाते, मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानंद कंद, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे, प्राणस्य असणारे, वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे, भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मला वाटतं इथं बसलेला असं कोणीच नसेल की त्याचा हा अभंग
पाठ नसेल आणि ज्याचा हा अभंग पाठ नाही तो या महाराष्ट्राच्या मातीतला नाही गड्या. सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांचा हा अभंग पाठ आहे. मी पुढे म्हणते, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. सुंदर ते ध्यान करकटेवरी तुळशी हार गळा, मकर कुंडले तुळशी हार गळा, तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख तुळशी हार गळा, आवडे निरंतर हे चिदान. सगळ्यांचा अभंग पाठ आहे गड्या. हा अभंग सेवेकरता निवडण्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे. आज आहे आपल्या सप्त्याचा पहिला दिवस. पहिला दिवस अभंग हा सेवेकरता घेण्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे. आज आपल्या सप्त्यातला पहिला दिवस आहे. आपल्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. विठ्ठल विठ्ठल. हॅलो हॅलो, कडक आवाज करा की, कडक असा कडक. हॅलो 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 हॅलो, राहून द्या असं असं राहून द्या. ऐका, हा अभंग घेण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे. हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे गड्या. आज पहिला दिवस असला तर पहिला दिवस फार महत्वाचा असतो. ऐका, ज्या कीर्तनकाराचं पहिल्या दिवसामध्ये सप्त्यामध्ये पहिलं कीर्तन असतं ना गड्या, त्याच्यासारखा भाग्यवान या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणी. पहिला दिवस फार महत्वाचा असतो. तुम्ही कितीही कमी लोक आले, कितीही कमी लोक असली तरी पहिला दिवस फार महत्वाचा असतो. कारण पहिल्या दिवशी काय करायचं असतं, कशा पर अभंग घ्यायचा असतो. हा, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी मंडळी गड्या. आज मी तुमच्या गावामध्ये इथं आले, मी बसले का उभी आहे? बोला बोला ना, बोललं पाहिजे माणसानं. पण मी कोण आहे? हा, मी कोण आहे? नाही, माणूसच आहे. तुम्ही नाही म्हणत मी भूत आहे म्हणून, माणूसच आहे मी. पण मी कोण आहे? हा, मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे की नाही. आपण शेजारच्याच गावचं, एकाच तालुक्यातले, एकाच जिल्ह्यातले. मी तुमचीच आरतीताई आहे की नाही? आहे ना. मग तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं. मग पहिल्या दिवशी कशा पर अभंग घ्यायचा असतो? नामपर. आणि पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं काम काय असतं? नामाचं महत्व सांगणं हे पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं काम असतं. आपण सगळेजण दररोज जेवण करायला बसतो की नाही? बसलेले, बोला बोला ना, बसतो ना. मग जेवायला सगळ्यात अगोदर काय वाढलं जातं? हा, काय वाढलं जातं? बोला बाबा, काय वाढलं जातं पहिल्यांदा जेवण करायला बसल्यानंतर? बोला बोला ना. मुके आहे का तुम्ही सगळे? एकतर मी तुमच्या गावात पहिल्यांदाच आले आणि हिथं येऊन मी काय केलं? उभा राहिले. एकतर माणसानं उभा निवडून यावं. आज मी तुमच्या गावामध्ये उभी राहिलेले. मला वाटतं मी इथं उभी राहिली म्हणजे मी काय आज पडणार नाही. कारण माझ्या साथीला सगळेच माझ्या सोबत आहेत. माझ्यापेक्षा इथं मोठमोठी लोक आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, सगळे लोक आहेत. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी उत्कृष्ट अशी गायनाचार्य, मृदुंगाचार्य. एकतर गायनात आपण जास्त डोकंच लावत नाही बाबा. गायनाचार्य कुणाला म्हटलं जातं? जो गायन करतो त्याला गायनाचार्य म्हणायचं. उगाच कीर्तनकारांना आला पण ही म्हणायची गरज आहे का बाबा? तुला कीर्तनकार म्हटलंय ना, तू कशाला गायनाचार्य होतो बाबा? गायनाचार्य कुणाला म्हणायचं? गायन करतात त्यांना. मग एवढी सुंदर आमदारासारखी एवढी सुंदर गायन करणारे दोघं जण गायक आहेत. राज्यमंत्र्यासारखे पकवाज वाजवणारे मृदुंगाचार्य आहेत. माझ्यापेक्षा उत्कृष्ट असे कीर्तन करणारे कॅबिनेट मंत्री सागर महाराज आहेत. बरेच सगळे माझ्यापेक्षा. अजून अपक्ष असतील काही जण, टाळकरी, सगळे आहेत. मग हिथं मी पडणार आहे का? पडणार आहे का नाही? मी निवडून येणार आहे का नाही? मी आज तुम्ही मला काय पाडणार नाही. एकतर मी उभाच राहत नाही आणि उभा जर राहिले तर मी काय पडत. ऐका, सगळे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी लोक आहेत. तुम्ही इथं मला आज या ठिकाणी पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग माझ्या वाटेला आला. आपलं गाव खूप पवित्र आहे, खूप भाग्यवान आहे, आपण खूप पुण्यवान आहे. ऐका कडे ऐका, तुम्हाला कोणी विचारलं ना हा महाराष्ट्र कोणी निर्माण केला? स्वाभिमानानं अभिमानानं सांगता आला पाहिजे कडे. 4 महापुरुषांनी हा महाराष्ट्र निर्माण केला. एक म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देहूचे तुकोबा, 3 म्हणजे या महाराष्ट्राचे शिवबा आणि 4 म्हणजे पंढरीचे विठोबा. या 4 महापुरुषांनी हा महाराष्ट्र निर्माण केला आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये
तुमचा आमचा जन्म झाला. अरे आपलं हे गाव किती पवित्र आहे, किती पुण्यवान आहे. जगाचा बाप कोणत्या जिल्ह्यामध्ये नांदतो? त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही राहतो, तुम्ही आम्ही सुद्धा त्याच जिल्ह्यामध्ये नांदतो. एवढं आपलं गाव पवित्र आहे गड्या. मग त्या जगाच्या बापाचं महत्व आपल्याला समजलं पाहिजे. तो जगाचा बाप कसा आहे आपल्याला कळायला पाहिजे. अरे नाम घेतल्यानंतर देव काय करतो? अरे राक्षसांनी सुद्धा माझ्या देवाचं नाव घ्यावं आणि त्या नामस्मरणाच्या ताकदीवरती त्या राक्षसाला सुद्धा देवानं तारावं, एवढी त्या नामस्मरणामध्ये ताकद असते गड्या. पण आपल्याला ते कळत नाही. तुकोबाराय या अभंगातून देवाचं आपल्याला काय करतात? स्वरूप सांगतात. देवाचं रूप कसं आहे ते सांगतात. मग ऐका गड्या, ऐका. आपण तुकोबाराय सारख्या महात्म्याला प्रश्न विचारू का? हो तुकोबाराय, आम्ही पंढरपूरला जातो. पंढरपूरला गेल्यानंतर त्या जगाच्या बापाचं स्वरूप पाहतो. तो जगाचा बाप कसा आहे? सुंदर आहे की नाही? सुंदर ते ध्यान. तो जगाचा बाप विटेवरती उभा राहिलेला आहे. जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा राहिलेला आहे? बोला बोला ना. मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते बाबा, जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा राहिलेला आहे. आधीच मी बहिरे, मला ऐकायचं कमी आहे. वाटतं का तुम्हाला? अजिबात मी बहिरे नाही बाबा. तुमचा बोललेला आवाज माझ्यापर्यंत यावा म्हणून मी बहिरे आहे म्हणते. अजिबात मी बहिरे नाही. गैरसमज करून घेऊ नका. जगाचा बाप ज्या विटेवरती उभा राहिला त्या विटेचं नाव काय? सांगते मी माझ्या प्रत्येक कीर्तनात. कुणीतरी ऐकलं असेल कधीतरी. तुम्हाला माहित नाही जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा राहतो माहित नाही. गेले किती वर्ष झालं तुम्ही इथं अखंड हरिनाम सप्ताह करताय? पाठीमाग बोला बोला ना. किती वर्ष? 2 वर्ष झाली. 3रं वर्ष चालू आहे. मग तुम्ही इथं अखंड हरिनाम सप्ताह करताय. तुम्हाला माहित नाही जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा आहे? जगाच्या बापानं कानामध्ये मासा का घातलेला आहे हे तुम्हाला माहित नाही गड्या. तुम्ही कधी विचारत नाही, तुम्ही कधी विचार करत नाही बाबा. ऐका गड्या, ऐका. तो जगाचा बाप ज्या विटेवरती उभा राहिला त्याचं वर्णन काय सुंदर काकड्यामध्ये केलेलं आहे. जगाचा बाप ज्या विटेवरती उभा राहिला त्या विटेचं नाव काय? अक्षय वीट चरण तळवटी. काय विटेचं नाव? अक्षय वीट. जी कधी क्षय होत नाही, जी कधी नष्ट होत नाही, अशा अक्षय विटेवरती जगाचा बाप उभा राहिलेला आहे. तो जगाचा बाप सुंदर आहे आम्हाला माहित आहे. तुकोबाराय तो देव विटेवरती करकटेवरती हात देऊन उभा राहिलेला आहे तेही तुकोबाराय आम्हाला माहित आहे. तरी पण तुम्ही म्हणता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. आम्हाला माहित आहे तो विटेवरती उभा राहिलेला आहे, करकटेवरती हात ठेवलेला आहे. त्या तो सुंदर दिसतोय. आणि त्यानं गळ्यामध्ये काय घातलेलं आहे? तुळशीचा हार गळ्यामध्ये घातलेला आहे. तुळशी हार गळा, त्याच्या कासेला पितांबर सुद्धा आहे. तुळशी हार गळा, कासे पितांबर. आणि त्याचं रूप आम्हाला निरंतर आवडत राहतं. आवडे निरंतर हेची ध्यान. मग सगळं आम्हाला आवडतं. मकर कुंडले तलपती श्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजित. त्याच्या कंठामध्ये कौस्तुभ मण्याच्या माळा आहेत. आणि हे सगळं तुकोबाराय म्हणतात. हे सगळं देवाचं जे स्वरूप आहे, देवाचं रूप आहे, तेच माझं काय आहे? सर्व सुख आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. देवाचं सगळं स्वरूप माझं सुख आहे. आणि त्या देवाचं सर्व स्वरूप पाहिल्यानंतर मला काय होतो? आनंद मिळतो. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख. आवडीनं त्या देवाचं त्या श्रीमुखाचं स्वरूप पाहिल्यानंतर मला आनंद मिळतो, मला सुख मिळतं. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल ऐका. आता खरी कीर्तनाला सुरुवात झाली. माझ्या बुद्धीच्या, माझ्या वयाच्या, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादा चरण सांगता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको कारुंड्याच्या आरतीत आल्या निम्म निम्म सांगून निघून गेले असं कुणी. तसंही मला कोण म्हणणार नाही, कारण मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे. मग ऐका. तुकोबाराय सारख्या महात्म्याला आपण प्रश्न विचारावा. तुकोबाराय का हो? देवाचं स्वरूप आम्हाला माहित आहे. देव सुंदर दिसतो हेही आम्हाला माहित आहे. आम्ही सगळेजण आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतो. पंढरपूरमध्ये जातो. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आम्ही देवाचं स्वरूप पाहतो. पण मला एक सांगा गड्या, तुम्हाला काय वाटतं? देवाबरोबर आपला परिचय व्हावा वाटतो का देवानं आपल्याला भेटावं वाटतं? बोला बोला. सगळे जाणकार लोक आहे तुम्ही माझ्यापेक्षा. देवाबर परिचय व्हावा वाटतो की नाही? वाटतो ना? परिचय व्हावा, ओळख व्हावी वाटतं ना?
भेट व्हावी वाटत नाही, ओळख व्हावा, परिचय व्हावा असं वाटतं. ऐका, तुमच्या गावातला एखादा श्रीमंत मनुष्य असेल आणि तो उगाच गावात कुणालाही म्हणत असेल की माझी आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची खूप ओळख आहे, माझा त्यांचा खूप परिचय आहे, तो सारखा जरी असा म्हटला ना तरी बाबा आपल्याला त्यांच्यावरती विश्वास राहील का? बोला बोला ना, बोललं पाहिजे माणसानं, विश्वास राहील का? तो कितीही म्हटला माझी आणि पंतप्रधान साहेबांची, मोदी साहेबांची खूप ओळख आहे, आम्ही दररोज बोलतो, आमचा खूप परिचय आहे, असं म्हटल्यानंतर आपला त्याच्यावर विश्वास बसेल का? बसणार नाही. म्हणजे परिचय, ओळख आपल्याला महत्वाची आहे का नाही? परिचय, ओळख, भेट महत्वाची आहे का नाही? परिचय, ओळख महत्वाचा आहे. पण परिचय आहे त्यांनी जरी आपल्याला सांगितलं तरी आपला त्यांच्या विश्वास बसणार नाही. मग परिचय, ओळख महत्वाची नाही, मग भेट महत्वाची आहे का? बोला बोला ना, मी तुम्हाला प्रश्न विचारते काहीतरी. भेट महत्वाची आहे का? भेट महत्वाची आहे ना. उगाच आपल्या या शेरेवाडी गावामध्ये मुख्यमंत्री साहेबांची काय आहे? सभा आहे. काय सभा आहे? कोण आहेत मुख्यमंत्री? कोण आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे? बोला बोला ना, तुम्ही बातम्या बघत नाही? बाबा बघत नाही का? तुम्हाला माहित नाही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? आवाज येऊ द्या माझ्या कानापर्यंत. कोण? बाबा तुम्ही सगळे मुकेन, सगळे बहिरे, तुम्हाला माझं बोलणं समजत नाही? आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माता मावल्या, तुम्हाला तुमच्या भावाचं नाव माहित नाही? लाडकी बहीण योजना, नुसतं पैसे घ्यायला बरं वाटतं, भावाला पैसे गेले की विसरून गेला की काय बाबा तुम्ही? काय नाव आहे? देवेंद्र फडणवीस. कोण आहेत ते? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. अरे कितीही अडाणी माय मावली असू द्या, तिला अगोदर सरपंच कोण आहे गावातलं पहिलं माहित नव्हतं, पण आता लाडकी बहीण योजना आल्यापासून सगळे पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार सगळे माहित झाले. कशामुळं? लाडकी बहीण योजनेमुळं. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आता सभा काही मोठी असणार आहे का? सभा अशी बसलेली होती आणि सभेला सगळेच आमदार, खासदार, पुढारी सगळे येऊन उभे होते आणि मुख्यमंत्री साहेबांचं असं भाषण चालू होतं. आणि मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू असताना असाच गावातला एक जाणकार माणूस, गावातला जाणकार माणूस समोरून चालत चालत येत होता आणि चालत चालत यायला लागला, येत होता. अरे बसलेले सगळ्या समाज, एवढा भरगच्च समाज बसलेला होता. आमदार होते, खासदार होते, पुढारी होते, बरेच नेते बसलेले होते. आता सभा कुणाची होती? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. मग सगळी लोक आलेली असणार. मग त्या सभेला एवढी लोक होती, गावातले एक जाणकार माणूस समोरून चालत चालत येत होता आणि त्या मुख्यमंत्री साहेबांची बॉडीगार्ड सगळे त्याच्याकडे पाहत होते. आणि त्याला काय इच्छा निर्माण झाली होती? तर त्या मुख्यमंत्री साहेबांना भेटायची इच्छा निर्माण झाली होती. ऐकाकडे ऐका, माणसाला भेटावं वाटतं, त्या देवाजवळ आपल्याला जावं वाटतं, पण देवासोबत आपली ओळख व्हावी वाटते, देवासोबत आपला परिचय व्हावा वाटतो, पण त्या देवाला कुणालाच भेटावं वाटत नाही. मनापासून, अंतकरणापासून देवाला भेटावं वाटत नाही. काय रे तुम्ही सगळं माझं माझं म्हणता, पण ऐका, ज्याला कोणीच नाही ना त्याचा देव आहे गड्या. आणि ज्याचा देव आहे ना त्याचा या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच नाही. ज्याला देव आहे ना त्याचं कोणीच नसतं, आणि ज्याचा देव असतो ना तोही कोणाचा नसतो. मग ऐका, त्या देवाला भेटण्याची आपल्याला कधी आशा, अपेक्षा, इच्छा निर्माण होती का? बसलेले होती का? भेटावं वाटतं का त्या देवाला कधी? मग त्या देवाला भेटावं वाटत नाही. त्या असलेल्या त्या जाणकार माणसाला वाटायचं मी जावं आणि त्या मुख्यमंत्री साहेबांना भेटावं. बिचारा रस्त्याने चालत चालत येत होता. एवढा समाज बसलेला होता, सभा मोठी होती, तो चालत चालत येत होता, आला होता आणि मुख्यमंत्री साहेबांच्या शेजारी एक रिकामी खुर्ची होती. मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू होतं आणि तो आला आणि त्या मुख्यमंत्री साहेबांच्या शेजारी त्या खुर्चीवरती जाऊन बसला. आता बसल्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब म्हटले उठ. उठ म्हटल्याबरोबर त्याचा काय झाला? अपमान झाला. तो उठून उभा राहिला. बरं त्याला उठवलं खुर्चीवरनं कशा करता? मुख्यमंत्री साहेबांची त्याची काय नव्हती? भेट नव्हती म्हणून, त्याला ओळख नव्हती म्हणून त्याला
उठवलं. भेट झाली होती, तो तिथं भेटला होता, पण त्यांची त्याची काय नव्हती, ओळख नव्हती, म्हणून त्याला उठवलं. मग भेट झाली होती का नाही, पण काय नव्हती, ओळख नव्हती. मग ओळख नसल्यामुळं काय झाला, अपमान झाला, खुर्चीनं उठावं लागलं. मग परिचय महत्वाचा आहे का भेट महत्वाची आहे? बाबा एकावरती ठाम राहा. एकदा म्हणताय परिचय महत्वाचा, एकदा म्हणताय भेट महत्वाची. पहिल्यांदा मी तुम्हाला विचारलं, जाणकार माणसं आहे ना तुम्ही, पहिल्यांदा म्हटलं मी तुम्हाला, पहिल्यांदा तुम्ही म्हटला परिचय महत्वाचा आहे. आता विचारलं तर आता म्हणताय भेट महत्वाची आहे. मग नेमकं काय महत्वाचं आहे, भेट का परिचय? दोन्ही महत्वाचं आहे, दोन्ही महत्वाचं आहे. बोलणं बी महत्वाचं आहे, मला मान्य आहे गड्या, पण परिचय देवावर असला पाहिजे आपला. पण ऐका गड्या, ऐका, आपली आणि देवाची भेट झाली का नाही? अरे कशाला देवाला भेटायला जायचंय गड्या? ऐका गड्या, ऐका, अरे देवाची ना आपली भेट, आपण जन्माला आल्या इथं देवाची ना आपली भेट झालेली, पण आपल्याला कळत नाही. अरे देवाला भेटायला जाण्यासाठी पंढरपूरला जायची गरजच नाही गड्या. अरे देवाला भेटायचं असेल ना, तुमच्या घरामध्ये तुमचं आई आणि तुमचा बाप आहे ना गड्या, तेच खरे देव आहेत. आणि आपण जन्माला आल्या आपल्या देवाची म्हणजे आपल्या आईची, बापाची आणि आपली भेट झालेले, मग देवाला आपल्याला भेटायला जावं लागलं. अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, स्वरूपे. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे. अरे देवाची ना आपली भेट जन्माला आल्या झालेलीच आहे, पण ऐका, आता आपल्याला देवाला भेटायला जायची गरज लागत नाही. मग देवासोबत आपला काय असला पाहिजे, परिचय असणं महत्वाचं आहे, भेट असणं महत्वाचं नाही. कारण देवाची ना आपली भेट जन्माला आल्याच झालेले. देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नव्हतं की काय, म्हणून त्यानं प्रत्येकाच्या घरामध्ये त्याची 2 रुपये आई आणि बाप निर्माण केली की काय. देवाची ना आपली जन्माला आलेल्या भेट झाली म्हणजे आपल्याला भेटायला जायची गरज नाही. मग या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काय करतात, देवाचा परिचय करून देतात. मग तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय आम्हाला माहित आहे बाबा ते देव सुंदर आहे, देवाचं रूप सुंदर आहे, पण तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हाला सांगतात बाबा ऐका, बाबा ऐका, दररोज त्या देवाचं नामस्मरण करता, त्या देवाचं गुणगान गाता, त्या देवाची भक्ती करता, पण ऐका बाबा ऐका, त्या देवाजवळ जाता, तुम्ही देवाचं दर्शन घेता, तसे तुकोबाराय सुद्धा देहूवरून पंढरपूरला येतात आणि काय करतात, देवाचं दर्शन घेतात. पण तुकोबारायांचं दर्शन घेण्याची पद्धत वेगळी आणि आपली दर्शन घेण्याची पद्धत वेगळी. तुकोबाराय देवाच्या स्वरूपाचं दर्शन घेतात आणि आपण देवाच्या रूपाचं दर्शन घेतो. रूप आपल्याला सुंदर दिसायला रूप आपण बघतो, आपण आतलं स्वरूप बघतो का हो? तुम्ही मी जर आज कीर्तनाला आले, माझ्याकडे बघणार, माझ्याकडे बघितल्यानंतर म्हणणार मी जर चांगली कपडे नाही घातली, मळलेली कपडे घातली, मी जर चांगली नाही केस विचारली तर काय म्हणणार, काय ती आरती ताई अजिबात सुंदर दिसत नाही, अजिबात चांगली राहत नाही म्हणणार की नाही. तुम्ही कशाचं वर्णन करणार, माझ्या रूपाचं वर्णन करणार, पण माझ्या स्वरूपाचं, माझ्या अंतकरणातलं वर्णन तुम्ही करणार का हो? मी सुंदर आहे का दिसायला नाही विचारत तुम्हाला, माझं स्वरूप विचारते, अंतकरण म्हणजे तुम्हाला माझ्या अंतकरणातलं पण समजतं.
ऐका गडे ऐका, माणसाचं स्वरूप सुंदर असतं, माणसाचं रूप सुंदर असण्यापेक्षा माणसाचं मन, माणसाचं अंतकरण सुंदर असावं. पण आजकाल आम्हाला हे कळतच नाही बाबा. आम्ही माणसाच्या दिसण्यावरून माणसाचं सौंदर्य सुंदरता ठरवतो, पण मनावरून कुणाचं काही ठरवत नाही. ऐका गडे ऐका, कुणाला सुंदर म्हणायचं? अरे माणसानं ब्रँडेड कपडे घातली म्हणजे त्याला सुंदर म्हणायचं नाही. ऐका गडे ऐका, त्यानं नवीन कपडे घातल्यानंतर त्याला सुंदर म्हणायचं नाही. त्याच्याजवळ गाडी असल्यानंतर त्याला सुंदर म्हणायचं नाही. ऐका ऐका, कुणाला सुंदर म्हणायचं? जो अंतकरणापासून चांगला विचार करतो, मनामध्ये चांगली भावना ठेवतो ना, त्याला सुंदर म्हणायचं असतं. सुंदर कपडे घालणं आणि सुंदर राहणं याला सुंदर म्हणायचं नाही. तर मन आपलं स्वच्छ असेल ना, त्या माणसाला सुंदर म्हणायचं असतं. मन सुंदर असावं लागतं, वरचं रूप कोण पाहत नाही. आणि आजकाल तर रूपाची काही गरजच लागत नाही. पहिली लोक काय करायची? मुलगी जन्माला आली की मुलीचं काय करायची? नाक ओढायची. मुलीला नाकाचा शेंडा महत्वाचा असावा लागायचा. ऐका बाबा ऐका, या वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं ना तर कोण आहेत माहितीये का तुम्हाला? जगद्गुरु तुकोबाराय. या वारकरी संप्रदायाचं नाक कोण? जगद्गुरु तुकोबाराय. विचार करा, आपल्या मुलाला मुलगी बघायची ठरवली. काय करायची ठरवली? बोला बोला ना, बोललं पाहिजे. बसलेले बोला जरा तुम्ही माझ्यासोबत. तुमच्या मुलाला मुलगी बघायची ठरवली आणि झालं असं माता मावल्या, तुमचा नवरा आणि तुमचा मुलगा मुलगी बघायला गेले आणि तुम्हाला नेलंच नाही, तर आल्यानंतर तुम्ही लगेच विचारणार ना, का हो पप्प्याचे पप्पा, तुम्ही आपल्या पप्प्याला मुलगी बघायला गेला होता, कशी आहे मुलगी? पप्प्याचे पप्पा लगेच वर्णन करायला सुरुवात करणार. अगं काय सांगू पप्प्याची मम्मी तुला, मुलगी एवढी सुंदर आहे, एवढी देखणी आहे, एवढी गोरी आहे, एवढी गोमटे आहे, सफरचंदासारखे तिचे गाल आहेत, गाजरासारखे लाल बुंद तिचे ओठ आहेत, कमरे इतके लांब लचक तिचे केस आहेत, एवढी सुंदर, एवढी देखणी, एवढी गोरी, एवढी गोमटी मुलगी आहे, पण तिला काय नाही? नाक नाही तेरे वाया गेली, नाक नाही तेरे वाया गेली, नाक नाही तेरे वाया गे, नाक नाही तेरे वाया गेली. काय करायची बत्तीस लक्षणे, काय करायची बत्तीस लक्षणे, नाक नाही तेरे वाया गेली, नाक नाही तेरे वाया गेली. हो काय करावे ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेरे वाया गेली. हो नाक नाही तेरे वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. मुलीला सगळ्यात महत्वाचं काय लागतं? नाक लागतं. माझ्याकडे बघूच नका, मला नाकच नाही. ऐकाकडे ऐका, सगळ्यात महत्वाचं मुलीला नाक लागतं. तसं या वारकरी संप्रदायाचा विचार केला ना, या वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं तर कोण आहे? जगद्गुरु तुकोबाराय. पण आता मुलीचं नाक बघत नाहीत, मुलगी काळी आहे का गोरी आहे का काही सुद्धा बघत नाही. आता काय बदलला बाबा, आता मुलाला मुलगी भेटत नाही. आजकालची तर पोरं काय करतात माहितीये का? आजकालची पोरं म्हणतात, नको परम सुंदरी, नको चंद्रपरी, आता जी दिसल गोरी असो काळी असो तीच माझी परी. पोरं म्हणतात की नाही? आता पोरांचं अवघड झालं. पोरं आता विचार करत नाही की मला परम सुंदरी भेटावी, चंद्रमुखी भेटावी. आता नाही, आता एकच पोरांचं, परीच, माझीच परी. कशी का असं नाही, गोरी असू द्या काळी असू द्या, पण ती माझी होऊ द्या, एवढीच पोरांची अपेक्षा राहिली. कारण आजकाल पोरांची लग्न जमत नाहीत, म्हणून पोरं म्हणतात आता नको परम सुंदरी, नको चंद्रमुखी, आता जी दिसल गोरी असो काळी असो तीच माझी परी म्हणतात की नाही? मग आता अवघड झालं, सगळा काळ बदलला, सगळी संस्कृती बदलली. मग ऐका गडे ऐका, तुकोबारायांना म्हटलं, तुकोबाराय आम्हाला माहित आहे बाबा, तो देव सुंदर आहे, देवाचा स्वरूप सुंदर आहे, देव विटेवरती उभा राहिलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा मी ही देहूवरून वारी करत येतो, माझे ज्ञानोबाराय सुद्धा आळंदीवरून वारी करत येतात, पंढरपूरला जातात. पंढरपूरला गेल्यानंतर
चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि चंद्रभागेच्या वरती आल्यानंतर कुठलं मंदिर लागतं? कुठलं मंदिर? जाता की नाही पंढरपूरला? बाबा जाता की नाही? आज काय आज एवढा महत्वाचा दिवस आहे. आज मी माझं भाग्य समजते. आज किती महत्वाचा दिवस आहे. आज एकादशी सुद्धा आहे. आज आपल्या सप्त्यातला पहिला दिवस सुद्धा आहे ना. आज काय आहे? गीता जयंती सुद्धा आहे. गीता कुणी कुणाला सांगितली? गीता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली का नाही? जसा ऐकणारा तसा सांगणारा. सांगणारा सुद्धा ऐकणाऱ्यालाच सांगतो. उगच कुणाला सुद्धा सांगून चालत नाही. मी उगच बडा 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 एवढं सांगत बसायचं, बोलत बसायचं आणि तुम्हाला काहीच नाही कळायचं. माझा काय सांगून उपयोग होईल का? होईल का? काय म्हणताय? काय ऐकून घेते मी. तुम्ही माझ्यासोबत बोला आणि मी तुमच्या सोबत बोला असंच म्हटलंय मावशी मी तुम्हाला. बोलत चला तुम्ही माझ्यासोबत. अजिबात घाबरायचं नाही. मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे म्हणून तुम्ही माझ्यासोबत बोलायचं, मी तुमच्या सोबत बोलायचं. असंच कीर्तन करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, मग देवासोबत आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. देवाचं रूप सुंदर आहे ते आपल्याला पाहायचंय. पण तुकोबाराय म्हणतात, अरे जसं मी देवाचं स्वरूप पाहतो तसं तुम्ही सुद्धा देवाचं नुसतं रूप नका पाहू, तर काय पहा? देवाचं स्वरूप पहा. देवाजवळ जा. ऐका गडे ऐका, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेच्या वरती आल्यानंतर एक मंदिर लागतं. त्या मंदिराचं नाव भक्त पुंडलिक. त्या पुंडलिकाचा विचार केला ना, मायबापांना एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला आणि आई वडिलांची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. सेवा केलेली पाहून जगाचा बाप भेटायला आला आणि भेटायला आलेल्या जगाच्या बापाला त्या पुंडलिकानं म्हणावं, ए पांडुरंगा, हे देवा, वे विठ्ठला, ऐकणार आहे बाबा, तू जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे. आला रे देवा तू माझ्या भेटीला. पण देवा, मी माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न झालेलोय. मी त्यांची सेवा करतोय. जोपर्यंत त्यांच्या सेवा करून मला कंटाळा येत नाही तोपर्यंत मी तुझी सेवा करू शकत नाही. त्यावेळेस त्या जगाच्या बापानं म्हणावं, पुंडलिका मग मी काय करू? त्यावेळेस त्या पुंडलिकाने सांगितलं, रे देवा, मी तुला निमंत्रण पत्रिका पाठवली नव्हती, मी तुला ये म्हटलो नव्हतो, मी तुला बोलवलं नव्हतं, तरीही तू इथं आला आणि मलाच विचारतो काय करू? बघा, देवाची भक्ती केल्यानंतर, देवाचं नाम घेतल्यानंतर देव भक्तासाठी अपमान सुद्धा सहन करत असतो. त्यावेळेस पुंडलिक म्हटला, देवा आला ना तू, आता ऐक देवा माझा, ऐक मी काय करतो. समोर वीट पडलेली होती, ती वीट उचलली माग फेकली. ऐसा कैसा रे तू दिट अरे कुंड्या मातलासी फेकेले विठ्ठलासी. ऐसा कैसा तू रे दिट मागे फिरकाविनी वीट. अरे कुंड्या मातलासी फेकेले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे दिट मागे फिरकाविनी वीट. करे कुंड्या मातलासी. अरे कुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. उभे केले विठ्ठलासी. अरे कुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा तुरे वीट मागे फिरकाविनी वीट. कुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे वीट मागे फिरकाविनी वीट. ऐका, त्या पुंडलिकानं माग वीट फेकली. ठेवणं वेगळं आणि फेकणं वेगळं. फेकली म्हणजे देवाचा काय झाला? अपमान झाला. देवाचा अपमान झाला तरी सुद्धा देव विटेवरती उभा राहिला. याच्या पाठीमागं देवाचं एक स्वरूप लपलेलं आहे, देवाचा एक गुण लपलेला आहे. देव याच्यातून आपल्याला एक सांगतोय की बाबा, माणसाला कितीही वाईट वाटलं, माणसाचा कितीही अपमान झाला ना, तरी पण माणसानं अपमानाला खचायचं नाही. तर देवानं आपल्याला याच्यातून हे सांगितलं, देवाचा यात एक चांगला गुण लपलेला आहे. देवाचा अपमान झाला, त्या पुंडलिकानं वीट मागं फेकली.
त्या विटेवरती जगाचा बाप उभा राहिला. त्या पुंडलिकानं देवाला मान नाही दिला, देवाचा सन्मान नाही केला. विचार करा, आपल्या गावातली लोक असतील, आपल्या गावातल्या एखाद्या माणसाच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न असेल, त्याला निमंत्रण पत्रिका दिली, तुम्ही लग्नाला गेला आणि बाबा तुम्ही लग्नाला गेल्यानंतर त्यानं सगळ्याचा मानपान केला आणि तुम्हाला त्यानं विचारलं नाही कधी आला, जेवण केलं का विचारलं नाही, तर तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्या पत्नीला तुमच्या बायकोला सांगणार, तुम्ही म्हणणार बाबा काय त्यानं मला लग्नाला बोलवलं, त्यानं मला मान नाही दिला पण माझा अपमान केला. म्हणजे आपण काय करतो, मान दिले, लग्नाला बोलवलं म्हणजे काय केलं, मान दिला. तो मान आपण विसरून गेलो. पण त्यानं तिथं गेल्यानंतर आपण दिसल्यानंतर तो आपल्याला जेवला का विचारलं नाही, कधी आला विचारलं नाही, म्हणजे काय केला म्हणतो आपण, अपमान केला म्हणतो. म्हणजे आपण काय करतो, अपमान लक्षात ठेवतो आणि मान दिलेला मात्र विसरून जातो. पण देव तसा नाही करत. देवाचा अपमान झाला, देवाने अपमान भक्तासाठी सहन केला आणि देव तिथं विटेवरती उभा राहिला. ऐका गडे ऐका, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, देवाचं नाम मुखामध्ये घ्या, तो देव तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही गड्या. एक जुनं गीत आहे बघा माता माऊल्या भक्त पुंडलिकाचं, मला फार आवडतं. तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचे बरं का, बसलेले सर्वांनी म्हणायचे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी चालू राहू द्या. चालू झालं नाही तुमचं लग्न, झालंय की नाही? माझं अजून झालं नाही, मला धनी आला नाही, माझा नवरा आला नाही. 2-4 वर्षांनी माझं झाल्यानंतर मी ही म्हणणार आहे ना, धनी मला ही दाखवा ना विठुरायाची पंढरी. मग तुमचं झालंय ना, मग तुम्ही म्हणा ना धनी मला ही दाखवा ना विठुरायाची पंढरी. माझं झालं नाही म्हणून मी म्हणत नाही. फक्त माता माऊले सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी वा वा वा. माता माऊल्या म्हणल्या, आता तुम्ही जरी यांचा पती, यांचा मालक, यांचा नवरा, यांचा धनी असला ना, तुमचा सुद्धा पती, तुमचा सुद्धा मालक, तुमचा सुद्धा धनी पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही सुद्धा बसलेले सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचे. फक्त पुरुष मंडळ. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी सर्वांनी एकदा सर्वांनी त्या जगाच्या बापाचं नाव घ्यायचंय. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. ऐका, त्या भक्त पुंडलिकाची भक्ती पाहून जगाचा बाप भेटायला आला. तो भक्त पुंडलिक कसा होता? तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट. आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐका, देव भक्ताची भक्ती पाहून भक्ताला भेटायला येतो. त्या पुंडलिकानं देवाला तिथं आणलं. कशाच्या जोरावरती? भक्तीच्या जोरावरती, आई बापाच्या सेवेवरती. मग ऐका गडे ऐका, त्या भक्त पुंडलिकानं देवाला तिथं आणलं. तुकोबर आहे, आम्ही सुद्धा देवाचं दर्शन घेतो, आम्ही सुद्धा देवाचं सुंदर स्वरूप पाहतो. पण तुकोबर आहे, तुम्हाला याच्यातून आम्हाला नेमकं सांगायचंय काय गड्या?
तर तुकोबाराय म्हणतात, बाबा मला तुम्हाला एकच सांगायचं, याच्यातून मला तुम्हाला म्हणायचं नाही त्या देवाला भेटायला जा, त्या देवाला आपलंसं करा. तो देव जन्माला आल्याच तुमचा झालेला आहे, त्या देवाची तुमची भेट झालेली आहे. पण मला एक सांगायचंय गड्या, तो जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे, जगाचा चालक आहे. त्या देवासोबत एकच करा, त्या देवासोबत तुम्ही परिचय करून घ्या. आणि त्या देवाचं दर्शन कसं घ्या, तर त्या देवाच्या रूपाचं नाही, तर त्या देवाच्या स्वरूपाचं दर्शन घ्या. देव किती सुंदर स्वरूप आहे देवाचं. तुम्ही वरून देवाचं रूप पाहू नका. देव काळा जरी असला ना तरी पण देव एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. देवा इतकं सुंदर या जगाच्या पाठीवरती दुसरं काहीच नाही गड्या. देव फार सुंदर आहे गड्या. मग अनेक भाविक भक्तांनी, अनेक संत महात्म्यांनी काय केलं, देवाचं नामस्मरण केलं, देवाची सेवा केली. आणि देवाची सेवा केल्यानंतर देवानं त्यांना त्याचं फळ दिलं. बघा देव किती आपण सेवा केल्यानंतर देव आपल्याला किती काय देत असतो. अरे मीराबाईनं काय करावं, ऐका गडे ऐका. मीराबाईनं त्या देवाचं, त्या माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची एवढी भक्ती करावी, एवढी भक्ती करावी. आणि भक्ती केल्यानंतर नाचायची माझी मीराबाई, त्या देवाचं भजन करायची. पण ऐका गडे ऐका, त्याच मीरेच्या वडिलांनं, त्याच मीराबाईच्या वडिलांनी काय केलं, मीराबाईला काय प्यायला दिलं, विष प्यायला दिलं की नाही, विषाचा प्याला प्यायला दिला. तरीही मीराबाई सांगतात, बाबा ऐका, तुम्ही भक्ती करत असताना जग तुम्हाला त्रास देईल, वाईट बोलेल, पण तुम्ही त्रास नाही करत, त्रास स्वतःला होतोय म्हणून देवाची भक्ती करायची सोडायची नाही. तरीही माझी मीराबाई काय करायची, देवाचं नामस्मरण करायची, देवाची भक्ती करायची. माझी मीराबाई तरीही देवाला विसरायची नाही, पायामध्ये घुंगरू बांधायची आणि माझी मीराबाई नाचत राहायची, त्या देवाचं नामस्मरण करायची, त्या देवाची भक्ती करायची. त्या राजानं, तिच्या बापानं तिला विषाचा प्याला प्यायला दिला, तरी पण माझी मीराबाई देवाची भक्ती करायची नाही, बंद झाली. एवढी देवाची भक्ती केली, एवढी देवाची भक्ती केली. ऐका गडे ऐका, भक्ती केल्यानंतर देव तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. देव तुमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. माझ्या मीराबाईचा सुद्धा उद्धार झाला. कशामुळं, तिनं देवाची भक्ती केल्यामुळं. मग तुम्ही, आम्ही देवाची भक्ती करत नाही, भजन करत नाही, नामस्मरण करत नाही, तुम्हा आम्हाला देव भेटेल का हो? बसलेले बोला, देव भेटेल का? भेटणार नाही. मग आपल्याला वाटतं सुख मिळावं, समाधान मिळावं. तुम्ही सगळेजण सुखी आहे का दुःखी आहे? बोला ना. संसारामध्ये सुखी आहे का दुःखी आहे तुम्ही? सुखी आहे. संसारामध्ये तुमचं पोट भरतं. ऐका गडे ऐका, संसारा व्यवहारच दुःखाचा आहे. इथं किती जरी सुख समाधान मागितलं तरी सुख भेटणार नाही. मग संसारामध्ये दुःखच दुःख आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये काय बदल करायचे, काय बदलायचंय ना, ते पुरुष मंडळ तुमच्यासाठी सांगणं आहे माझं. तुम्हाला काय बदल करायचे, काय बदलायचं असेल ते तुमच्या लग्नाच्या अगोदर आयुष्य बदलून घ्या बाबा. कारण लग्न झाल्यानंतर टीव्हीचा चॅनल सुद्धा यांच्याशिवाय बदलू शकत नाही. मग काय बदलायचंय ते तुम्ही लग्नाच्या अगोदर बदलून घ्या, नंतर काय बदलता येणार नाही. मग अगोदरच बदलून घ्यायचं. पण ऐका गडे ऐका, आपल्याला मतदानाचा अधिकार सरकारनं कधी दिला? वयाच्या कितव्या वर्षी? आताच तर झालं. केलं ना तुम्ही मतदान? मग कितव्या वर्षी? कितवं वर्ष लागल्यानंतर आपल्याला सरकार मतदानाचा अधिकार देत असतो? 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा लागल्यानंतर आपल्याला मतदान करायचा अधिकार मिळतो. म्हणजे देश सांभाळायचा अधिकार, देश सांभाळणाऱ्या माणसाला मत द्यायचा अधिकार आपल्याला मिळतो. म्हणजे देश सांभाळणाऱ्याला आपण मत करू शकतो. आणि आपल्याला लग्नाचा अधिकार कधी आहे? किती वर्षाचं झाल्यानंतर? 21 वर्षाचं की नाही? म्हणजे सरकारला आपण विचार करा, आपण 18 वर्षाचे असताना देश सांभाळू शकतो, पण 21 वर्षाचे जरी तुम्ही झाला, आयुष्य जरी गेलं तरी तुम्ही काय बायको संसार सांभाळू शकत? किती सांभाळायचा प्रयत्न करा, सांभाळू शकत नाही. इथं तुमचं डोकं चालू देणार नाहीत. ह्या तर हुशार आहेत, यांच्यापेक्षा तुम्ही हुशार आहे. मग ऐका गड्या ऐका, संसारा व्यवहारात दुःखाचा आहे, तिथं तुम्हाला सुख समाधान मागितलं तर मिळणार नाही गड्या. मग सुख पाहिजे असेल तर देवाच्या दरबारामध्ये यायचं, देवाचं नामस्मरण घ्यायचं, देवाची भक्ती करायची. आज तुमच्या या पवित्र भूमी पुण्यभूमी नगरीमध्ये शेरेवारी या गावामध्ये, आपल्या या वस्तीवरती, आपल्या या गावामध्ये
श्री दत्तात्रय भगवंताच्या जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पण ऐका गडे ऐका, आपल्या गावामध्ये देवाचं नामस्मरण चालू असताना, देवाची भक्ती चालू असताना, अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना आपण जर इथं नाही ना आलो, देवाचं नामस्मरण नाही ना केलं, तर तो देव तुम्हाला मुक्ती मोक्ष देणार नाही गड्या. तुम्ही माझ्या देवाच्या दरबारामध्ये कुणीही या, कसंही या, कधी या, इथं प्रत्येकाला अधिकार दिला जातो. ऐका गडे ऐका, आज तुमच्या या गावामध्ये दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तुम्ही इथं आला, अरे गरीब जरी आला त्याला सुद्धा बसायला तीच जागा दिली जाते, श्रीमंत जरी आला त्याला सुद्धा बसायला तीच जागा दिली जाते, बंगल्यात राहणारा अधिकारी जरी आला त्याला सुद्धा बसायला तीच जागा दिली जाते, आणि रस्त्यावरती झोपणारा भिकारी जरी आला ना त्याला सुद्धा माझ्या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. इथं कुणालाच भेदभाव केला जात नाही गड्या. मग इथं सगळ्यांना यायचं, इथं सगळ्यांना येण्याचा काय अधिकार आहे गड्या. सकळ अशी येते आहे अधिकार, सगळ्यांना इथं यायचं, लहानांनी यायचं, थोरांनी यायचं, गरिबांनी यायचं, श्रीमंतांनी यायचं. इथं सगळेजण आले ना, सगळ्यांना इथं अधिकार दिला जातो. मग संतांचा अधिकार एवढा मोठा, मी तर माफी मागून एक वाक्य बोलेल, तुम्हाला सांगेल गड्या, या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती देवापेक्षाही सगळ्यात जास्त या लोकांवरती उपकार कोणाचे असतील ना, तर माझ्या ज्ञानोबाचे आणि तुकोबाचे उपकार या जगाच्या पाठीवरती देवापेक्षा आहे. संतांचे उपकार देवापेक्षा संतांचे उपकार या जगावरती जास्त आहेत. कारण संतांनी काय केलं, तुम्हा आम्हाला हा चांगला परमार्थ रूपी मार्ग दाखवला ना. अरे जर संतच नसते तर तुम्हा आम्हाला देव कळाला नसता. देव कळायलाचा मार्ग तुम्हा आम्हाला कोणी दाखवला, संतांनी दाखवला. मग देवापेक्षाही या जगावरती सगळ्यात जास्त उपकार कुणाचे, माझ्या ज्ञानोबरायांचे, माझ्या तुकोबरायांचे. ऐका गडे ऐका, पंढरपूर आणि आळंदी पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही, इंद्रायणी चंद्रभागेसारखी तीर्थ नदी नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, आणि ज्ञानेश्वरी गाथा सारखे ग्रंथ नाही. एवढं या जगाच्या पाठीवरती याच्यासारखं दुसरं काहीच नाही बाबा. ऐका गडे ऐका, काय पवित्र आहे तुम्हाला कळालं ना. तीर्थक्षेत्र, तीर्थ नदी, संत, ग्रंथ कळाले की नाही. ऐका गडे ऐका, आळंदी पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही, चंद्रभागे इंद्रायणी सारखी पवित्र नदी नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, आणि ज्ञानेश्वरी गाथा सारखे ग्रंथ नाही. या महाराष्ट्राच्या पाठीवरती यांच्यासारखं श्रेष्ठ या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच नाही. हे खूप पवित्र आहेत आणि खूप मोठे. आपल्याला हे कळत नाही. तुकोबराय आम्ही देवाजवळ गेलो, देवाचं स्वरूप पाहिलं, देव आम्हाला सुंदर दिसला. पण तुकोबराय म्हणतात बाबा, तो देव तुम्हाला वरून सुंदर दिसला हे पाहू नका, तर देवाचं स्वरूप किती सुंदर आहे पहा, देवाचं मन किती सुंदर आहे पहा. देव विटेवरती उभा राहिला, पण देवाचा अपमान झाला तरी सुद्धा देव विटेवरती उभा राहिला. मग देव विटेवरती उभा कुणासाठी राहिला, भक्तासाठी राहिला. भक्तानं देवाचं नाम घ्यावं, नामस्मरण करावं, तर देव भक्तासाठी विटेवरती उभा राहतो. आणि तुकोबराय म्हणतात बाबा, मला तुम्हाला सांगायचंय गड्या, देवाचं रूप सुंदर आहे हे नाही मला सांगायचं, तर देवाचं स्वरूप सुंदर आहे, देवाचं ध्यान सुंदर आहे, देवाचं नाव सुंदर आहे. आणि देव कशावरती उभा राहिलेला आहे, विटेवरती उभा राहिलेला आहे. अभंगाच्या पहिल्या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर तुळसी हार गळा कास पिता
पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर. वा वा ऐका सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. तुकोबाराय म्हणतात त्या देवाचं स्वरूप सुंदर आहे. मला रूप नाही सांगायचं तर देवाचं स्वरूप सुंदर आहे, देवाचं ध्यान सुंदर आहे. असतानाच तो माझा देव एवढा सुंदर आहे. अरे विठ्ठल म्हणजे श्वास, विठ्ठल म्हणजे ध्यास, विठ्ठल म्हणजे स्वाभिमान, विठ्ठल म्हणजे अभिमान आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे विठ्ठल आहे गड्या. त्या माझ्या देवाचं त्या माझ्या विठ्ठलाचं नाव जरी घेतलं ना तर नुसतं पाप नाही तर आपल्या पापाचे पर्वत जळतात. एवढं त्या देवाचं नाव मोठं आहे आणि एवढा देव तो मोठा आहे. मग त्या देवाचं नाव घेतल्यानंतर काय होतं? आपल्या पापाचे पर्वत जळतात. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे. ऐका त्या देवाचं नाव त्या विठ्ठलाचं त्या जगाच्या बापाचं विश्वाच्या मालकाचं नाव घेतल्यानंतर नुसतं पाप नाही तर महापाप असू द्या सगळं महापाप नष्ट होतं. पापाचे पर्वत जातात. कुणामुळं? त्या देवाचं नाव घेतल्यामुळं. मग देवाचं नाव एवढं श्रेष्ठ एवढं श्रेष्ठ आहे. तुम्ही आम्ही देवाचं नाव घेतलं पाहिजे. संत महात्म्यांनी देवाचं नाव घेतलं आणि देवाच्या नावाचं महत्व तुम्हा आम्हाला सांगितलं. मग आज तुम्हा आम्हाला सुद्धा देवाच्या नावाचं महत्व मला तुम्हाला सांगायचंय गड्या. देवाचं नाव घेतल्यानंतर देव कोणत्या जातीच्या कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा काहीच पाहत नाही. कानोपात्रा एका वेश्येची मुलगी होती. कधी एकेकाळी मंदिरामध्ये जावं, गळ्यामध्ये विणा असावा, हातामध्ये चिपळे असाव्या, पायामध्ये घुंगरू बांधलेलं असावं आणि त्या माझ्या कानोपात्रेनं जगाच्या बापाच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहावं आणि मुखामध्ये जगाच्या बापाचं नामस्मरण चालू असावं आणि एवढं नामस्मरण करायची सगळीकडे त्या कानोपात्रेची चर्चा चालू. अरे एका वेश्येची मुलगी आहे, मंदिरामध्ये जाती, देवाजवळ जाती, मुखानं देवाचं नामस्मरण करती, पायामध्ये घुंगरू बांधती, चाळ बांधती, हातामध्ये गळ्यामध्ये विणा असतो, हातामध्ये चिपळे असतात आणि या वेश्येच्या मुलीला देवाजवळ जाण्याचा अधिकार नाही अशी सगळी लोक म्हणू लागली. एवढी सुंदर एवढी देखणी एवढी गोरी एवढी गोमटी कानोपात्रा होती. एक राजा होता. त्या राजाला कळालं की एक कानोपात्रा नावाची मुलगी देवाच्या गाभाऱ्यामध्ये जाती, देवाचं नामस्मरण करती, देवाची भक्ती करती. कानोपात्रेला नेण्यासाठी कानोपात्रेला पकडण्यासाठी त्या राजाची सेवक आली. ऐका गडे ऐका, संत महात्मे देवासाठी काय करतात आणि देव संतांसाठी काय करतो कळालं. त्यावेळेस माझी कानोपात्रा भजन करत होती. भजनामध्ये दंग झालेली होती, मग्न झालेली होती. त्या राजाची शिपाई आली, राजाची सेवक आली, त्या कानोपात्रेला धरायला लागली. माझी कानोपात्रा म्हटली ऐका बाबा तुम्हाला काय पाहिजे दादांनो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमचा राजा आहे. आमच्या राजानं सांगितलं की ही एक सुंदर देखणी मुलगी आहे, तिला माझ्याजवळ घेऊन या. त्यावेळेस त्या कानोपात्रेनं सांगितलं या जगाच्या पाठीवरती माझं दुसरं तिसरं कोणीच नाही तर तो जगाचा बाप, तो माझा बाप आहे, तो विठ्ठल, तो माझा बाप आहे, त्याला सोडून मी येऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर त्या शिपायांना जबरदस्ती केली. माझ्या कानोपात्रेचे हात धरले आणि माझ्या कानोपात्रेचे हात धरले, कानोपात्रेला न्यायला सुरुवात केली. ऐका गडे ऐका, माझी कानोपात्रा मुखामध्ये पांडुरंगाचं भजन करत होती, नामस्मरण करत होती. त्या कानोपात्रेनं एखाद्या स्त्री जवळ एवढी ताकद नसते की एखाद्या पुरुषाला तिनं हरवावं, पण नामस्मरणामध्ये ताकद एवढी त्या कानोपात्रेनं दोघांनाही बाजूला ढकललं. पळत पळत ती कानोपात्रा देवाजवळ गेली. देवाला म्हणाली ए पांडुरंगा, अरे देवा देवा ऐकणार रे देवा, माझा बाप कोण आहे मला माहित नाही रे देवा. देवा नाही रे देवा माहित, मी एका वेश्येच्या पोटी जन्माला आली आहे, माझी काय चूक झाली रे देवा, सांगणार रे देवा माझा बाप कोण आहे मला माहित नाही, मी माझा बाप कधी पाहिला नाही. पण देवा ऐकलंय रे देवा, ऐकलंय या जगाच्या पाठीवरती या विश्वाच्या पाठीवरती ज्याला बाप नाही ना त्याचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे आणि ज्याला आई नाही ना त्याची आई आनंदीचे माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. मग देवा देवा सांगणार रे देवा माझं काय चुकलं, मी काय अपराध केला, अरे तुझा न्याय येणार रे देवा
सगळ्यांना न्याय मिळवून देतो, सगळ्यांचं भलं करतो, सगळ्यांचं कल्याण करतो. पण तुझ्या लेकीचं काय चुकलं रे देवा? काय अपराध केला मी की तू मला असल्या जाळ्यामध्ये अडकवलं? देवा देवा सांगणार रे देवा, मी तुझी भक्ती केली नाही का रे? खरंच देवा माझा बाप कोण आहे मला माहित नाही रे देवा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एका वेश्येची मुलगी म्हणून उपमा निर्माण झाली. मी काय करू? नको वाटतंय देवा, हे जीवन जगायला नको वाटतं. पण मला माहित आहे या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती मृत्यूसारखं आपण स्वतः मरण घेणं आणि प्राण देणं याच्यासारखं दुसरं पाप या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणतंच नाही रे देवा. म्हणून मी माझ्या हातानं माझा प्राण घेत नाही. तेव्हा काय करू, कसं करू सांगणार रे देवा तू. ती कानोपात्रा पळत पळत आली, देवाच्या चरणावरती मस्त कापटत होती. त्या देवाला म्हणत होती, देवा खरंच जर मी तुझी मुलगी असेल आणि तू जर माझी भक्ती पाहिली असतील ना, तर मला सुद्धा न्याय मिळवून द्यावा लागेल. त्या राजाच्या शिपायापासून ती कानोपात्रा पळत पळत आली, देवाच्या चरणाजवळ गेली, देवाच्या चरणावरती मस्त कापटलं आणि त्या देवाला म्हणती, देवा तुला मला सुद्धा न्याय मिळवून द्यावा लागेल. एका वेश्येची मुलगी होती, पण देवानं तिला कुठं जागा दिली होती? कुठं? मंदिरात जागा दिली होती. ती कानोपात्रा कोण होती? एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मला हिडकला विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, ओ विठुरायाची पंढरी. ती भक्ती पाहून देव त्या कानोपात्रेला जागा दिली ना. कुठल्या बाजूला कानोपात्र आहे? मंदिराच्या कुठल्या? देवाजवळ जाण्याच्या अगोदर कुणाचं दर्शन घ्यावं लागतं? वृक्ष आहे ना कानोपात्रीचा, तिथं आपण दर्शन घेतो की नाही? ऐका, देव कधीच कुणावरती अन्याय अत्याचार करत नाही. माझ्या कानोपात्रेला सुद्धा देवानं न्याय मिळवून दिला. अरे कधी एकेकाळी माझी जनाबाई जात्यावरती ओव्या गायची, देवाचं नामस्मरण करायची, देवाची भक्ती करायची. एके दिवशी माझ्या जनाबाईवरती चोरीचा आळ आला आणि चोरीचा आळ आल्यानंतर सगळे गावातले लोक म्हणाली, अरे अरे या जनीनं देवाची चोरी केली. जनीच्या झोपडीमध्ये देवाचे डाग दागिने सापडले. सगळ्यांना कळालं. माझ्या जनाबाईला भर चौकामध्ये नेलं, दोन्ही हात येशीला टांगले, सुरावरती द्यायचं ठरवलं. त्यावेळेस त्या माझ्या जनाबाईनं काय करावं? त्या देवाला म्हणावं, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, अरे देवा, अरे चोरीचा आळ आला रे तुझ्या जनीवरती, तुझ्या लेकीवरती, तुझ्या मुलीवरती. देवा देवा सांगणार रे देवा, काय चुकलं रे देवा? चोरीचा आळ आणला तुझ्या लेकीवरती. देवा देवा खरंच जर तू माझी भक्ती पाहिली असशील तर तुला या मला जाळ्यातून सोडवावं लागेल. ती माझी जनाबाई सुद्धा देवाला शिव्या देत होती. जनाबाई देवाला काय म्हणायची? अरे अरे विठ्या मुलं मायेच्या कारट्या तुझी. काय झाली? रांडरंडकी झाली. हा अधिकार फक्त माझ्या जनाबाईचा आहे, तुमचा आमचा नाही. जनाबाई देवाला शिव्या द्यायची कशाच्या जोरावरती? भक्तीच्या जोरावरती, नामस्मरणाच्या जोरावरती. एवढी ती जनाबाई देवाची भक्ती करत होती. तसं तुम्ही आम्ही देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, देवाला माझं म्हणा. कारण संसारामध्ये या जगामध्ये तुमचं आमचं काहीच नाही. एकटा आलो, एकट्याला जावं लागणार आहे. माणसानं मरणाला घाबरायचं नाही. मग काय माझं माझं करत राहता, काय आपलं आपलं करत राहता. कोणीच कोणाचं नाही. आई बाप आणि देव सोडले नाही या जगाच्या पाठीवरती दुसरं तिसरं तुमचं कोणी सुद्धा नाही. किती माझं माझं करा, किती माझं माझं म्हणा, मेल्यानंतर माणसासोबत काही सुद्धा येत नाही. मग कशाला जास्त माझं माझं करायचं? मग बसलेले आपण सगळेजण झोपलेलो आहे ना तुम्ही आम्ही सगळेजण. तुम्ही म्हणसाल ताई वेळ बीड लागलं की काय? आमच्या या शेरेवाडी गावामध्ये आपल्याच भागातली आपलीच लेक, आपलीच मुलगी, आपलीच बहीण आरतीताईचं कीर्तन आहे. म्हणून आम्ही आमच्या आरतीताईच्या, आमच्या लेकीच्या, आमच्या मुलीच्या, आमच्या बहिणीच्या कीर्तनाला आलो. आणि आरतीताई तुम्हाला वेळ लागलं बाबा, तुम्ही कुशाल झोपलोय म्हणताय. आमच्या गावामध्ये दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि आरतीताईंचं कीर्तन आहे. म्हणून आज पहिला जरी दिवस असला तरी आम्ही बरीच लोक आलोय आणि कुशाल आरतीताई वेळ लागल्यासारखं म्हणताय की तुम्ही आम्ही सगळेजण झोपलोय. पण ऐका गडे ऐका, आपण झोपलोय संसार रूपी मार्गामध्ये आणि आपल्याला जाग कुठं व्हायला सांगितलंय? परमार्थ रूपी मार्गामध्ये. पूर्वी वासुदेव यायचा कधी? बोला बोला, वासुदेव कधी यायचा? दुपारी 2 वाजता. कधी यायचा बाबा? दुपारी 3 वाजता.
बोला जरा, मी बहिरे आहे म्हटलं ना, इथं बोललं पाहिजे. पहाटे पहाटे यायचा, कशा करता यायचा? आपल्याला उठवण्याकरता, जागवण्याकरता यायचा की नाही? कोण? वासुदेव यायचा. काय सुंदर काकड्यामध्ये संत महात्म्यांनी वर्णन केलं. उठा जागे अरे आता स्मरण करा पंढरी नाथा. उठा जागे अरे आता स्मरण करा पंढरीनाथा. हे भावे चरणी ठेवा माता सुख विवेथा जन्माचा. भावे चरणी देवी माता चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे बेशोना. सर्व मिथ्या हे जाणूनी शरण देवाची. मग संत महात्म्यांनी काय केलं? आपल्याला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं की काय केलं ना? उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या. जागे हो, जागे बसलेले वाजवा टाळी. आपल्या टाळीचा आवाज ज्या दत्तात्रय भगवंताच्या जयंतीनिमित्त आपण इथं अखंड हरिनाम सप्ताह करतोय ना, त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. व्यथा जन्माचा. चालू चालू बसलेले वाजवा ना टाळी. जागे हो, जागे सगळेने झोपलेले जागे हो. ऐका, आपल्या या पवित्र भूमी पुण्यभूमी नगरीमध्ये त्या दत्तात्रय भगवंताच्या जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. मग आपण वाजवलेली टाळी कमीत कमी त्या दत्तात्रय महाराजांपर्यंत तर गेली पाहिजे की नाही? कारण सगळ्या नष्ट होणार आहे. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पेशोन. सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासे. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पितृ. सर्व मिथ्या हे जाणून शरण देवाची. माया विघ्ने भ्रमला खरे मी माझे निघोने. तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. माया विघ्ने ब्रह्मला खरे म्हणता मी माझे निबर. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. दारा पुत्र जन बंधू सोय रे पेशोन. सर्व मिथ्या हे जाणून शरण देवाची. ऐका, सगळं नष्ट होणार आहे. धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन. मग देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. आज काय आहे? आज काय आहे? एकादशी आहे. तुम्ही एकादशी दिवशी जेवण करता की काय? उपास धरताना सगळे धरता. पण एकादशी दिवशी माणसानं उपास धरू दे. विचारू दे त्यांना, एखादी माय माऊली असू द्या किंवा एखादा बाबा असू द्या, विचारू दे आज का हो? आज लयच तोंड टाकले. नाही आज एकादशी आहे. एकादशी आहे मग तोंड का टाकले? नाही आज एकादशी आहे, उपास आहे म्हणून. आज उपवास आहे ना. एकादशी दिवशी माणसं एवढं फराळ खातात, एवढं फराळ खातात, पण तोंड मात्र 10 दिवस उपाशी असल्यासारखं करतात. लगेच बघितलं की विचारलं ना काय आहे आज, तर म्हणतात आज उपवास आहे. कशाचा उपवास आहे? आज एकादशी आहे. म्हणजे तोंड आपण एवढं 10 दिवस उपाशी असल्यासारखं तोंड
एकादशी दिवशी करतो की नाही? पण ऐका गड्या ऐका, एकादशी दिवशी आपण अन्न ग्रहण करायचं नसतं. एकादशी दिवशी आपण देवाचं नामस्मरण करायचं असतं, देवाची भक्ती करायची असते. हा, खावा, देव म्हणत नाही माझ्यासाठी उपाशी तुम्ही राहा. आता एकादशीची कथा सांगायला जास्त टाइम नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सगळी जाणकार, सगळी माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ असणारी माणसं आहे. ती जर कथा सांगत बसलं तर आपला बराच वेळ जाईल, म्हणून सगळ्यांना ती कथा एकादशीची माहीत आहे. पण ऐका, एकादशीचं महत्त्व फार आहे. एकादशी दिवशी माणसांना अन्न ग्रहण करू नये. एकादशी दिवशी देवाचा उपवास धरावा. एकादशी दिवशी माणसानं कपाळाला गंध लावावा. एकादशी दिवशी माणसानं देवाचं नामस्मरण करावं, देवाची भक्ती करावी. कारण एकादशी सारखं श्रेष्ठ व्रत दुसरं नाही, म्हणून एकादशीचं व्रत करत जा. आज तुम्ही भाग्यवान आहे, पुण्यवान आहे की एकादशीच्या पवित्र दिवशी तुमची सप्त्याची सुरुवात झाली का नाही? चांगला दिवस आहे. मग ऐका, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. ज्या आई वडिलांनी मुलाला जन्म दिला, मुलाला लहानाचं मोठं केलं, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस लेकराला उदरामध्ये वाढवलं, साठवलं, त्या आईची, आणि ज्या बापानं स्वतः फाटलेलं बनेल घातलं पण मुलाला ब्रँडेड कंपनीचं बनेल आणलं, त्या बापाची इच्छा असते गड्या, आपण म्हातारं झाल्यानंतर आपल्या लेकराने आपल्याला सांभाळावं. कुणाची इच्छा असते? जन्म देणाऱ्या माय बापाची, आई वडिलांची इच्छा असते. तसा तो जगाचा बाप आणि जगाची आई आहे. त्या जगाच्या बापाची, जगाच्या आईची सुद्धा इच्छा असते गळा, अख्ख्या जगामध्ये माझी लेकरं मी जन्माला घातली, त्या माझ्या लेकरांनी काय करावं? माझं मुखानं नाम घ्यावं आणि हातानं टाळी वाजवावी, अशी कुणाची इच्छा असते? जगाच्या बापाची आणि जगाच्या आईची. आपल्या जन्मदात्या आई बापाची जशी इच्छा असते की म्हातारपणी आपल्या मुलाने आपल्याला सांभाळावं, तशी त्या जगाच्या बापाची, जगाच्या आईची सुद्धा इच्छा असते, माझ्या मुलांनी, माझ्या लेकरांनी हातानं टाळी वाजवावी, मुखानं नाम घ्यावं. त्या जगाच्या बापाचं, जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हाताने जायचंय. आता कुठलं साल चालू आहे? हा, 2024 ही संपत आलेला आहे. आता किती दिवस राहिले ह्या वर्षाचं? आता सरत्या वर्षामध्ये कुणासोबत वादविवाद झाले असतील त्याला कॉल करा, त्याला बोला, त्याच्याशी माफी मागा. त्याच्याशी वादविवाद झालेले असतील ते वाद मिटवा. कारण या आयुष्यामध्ये काय आपण घेऊन आलोय, काय घेऊन आपण जाणार आहे, म्हणून या नवीन वर्षाची सुरुवात आनंदानं करा. सगळ्यांसोबत आनंदाने राहा आणि ज्याच्यासोबत वाद झाले असतील त्याला कॉल करा आणि तो वाद मिटवा आणि सगळ्यांसोबत आनंदाने राहा. अशी नवीन वर्षाची सुरुवात करा बाबा, अशी नवीन वर्षाची सुरुवात करा. कारण काय जीवनामध्ये नाही, रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जायचंय. माणसानं जास्त चिंता करायची नाही, जास्त काळजी करायची नाही. मग ऐकाकडे ऐका, आज आपण या आपल्या पवित्र दरबारामध्ये, पुण्यभूमी दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह करतोय. कशाचं निमित्त आहे? दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह करतोय. दत्त महाराज, त्यांना गुरु सुद्धा म्हटलं जातं, त्यांना देव सुद्धा म्हटलं जातं, त्यांना मनुष्य सुद्धा म्हटलं जाते की नाही? त्यांना 3 रूपामध्ये अवतार धारण केला. ते देव सुद्धा आहेत, ते माणूस सुद्धा आहेत आणि ते गुरु सुद्धा आहेत. ऐका गड्या ऐका, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर बघा तुम्ही गड्या, विचार करायचं. त्यांनी 3ही अवतार धारण केले. सामान्य मनुष्याच्या रूपामध्ये सुद्धा ते आले, सामान्य मनुष्याच्या रूपामध्ये सुद्धा ते आले आणि देवाच्या रूपात सुद्धा ते आले. आणि त्यांना आपण काय म्हणतो? गुरुदेव दत्त, त्यांना गुरु सुद्धा म्हणतो. मग ऐकाकडे ऐका, एवढे ते महान आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर या जगाच्या पाठीवरती 3 शिरे असणारे, 6 हात असणारा देव एकच, ते म्हणजे माझे दत्त महाराज आहेत. त्यांच्यासारखा दुसरा देव नाही की 3 शिरे आहेत. मग त्यांनी 3 रूप घेतलेले आहेत. मनुष्याचं रूप घेतलेलं आहे, देवाचं रूप घेतलेलं आहे आणि गुरुचं सुद्धा रूप घेतलेलं आहे. म्हणून किती? 3 शिरे, 6 हात त्यांच्याकडे आहेत. पण ऐकाकडे ऐका, त्या देवाचं, त्या दत्त महाराजांचं आपण नामस्मरण केल्यानंतर ते दत्त महाराज तुम्हा आम्हाला सुख समाधान दिल्याशिवाय राहणार नाहीत गड्या. आपण त्या दत्त जयंती निमित्त आज या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या दत्त भगवंताचं आपण 2 मिनिटं आपल्या सर्वांच्या हातानं टाळी वाजवून, मुखानं नाम घेऊन त्या दत्त महाराजांचं भजन करायचे. सर्वांनी दोन्ही हात वरती, सर्वांनी करा दोन्ही हात वरती. सर्वांनी आजूबाजूला बसलेले सर्वांनी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव ऐका, दत्त महाराजांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. बघा, ऐकायचा का तुम्हाला अधिकार दत्त महाराजांचा? बसलेले ऐकायचं का? मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. माझ्या दत्त भगवंताची ताकद एवढी आहे, त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. गुरुदेव ऐका, मी काय म्हंटल? मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. मी काय म्हंटल? गुरुदेव दत्त म्हटले का? अरे नाही मना म्हणता सुद्धा तुमच्या मुखातून दत्त हा शब्द निघून गेला ना. अरे हीच तर माझ्या दत्त महाराजांची ताकद आहे आणि हाच तर माझ्या दत्त महाराजांचा अधिकार आहे. गड्या, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे, एवढा अधिकार त्यांच्यामध्ये आहे. मग काळाची गरज आहे, आपल्या मुलांना चांगलं शिकवा, चांगलं ज्ञान द्या. मुलांना चांगल्या गोष्टी कळत नाही. देव देश धर्म हे आपल्या लेकरांना कळालं पाहिजे. आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना नको त्या गोष्टी कळतात. आता एक नवीन पिक्चर आलाय बघा. काय होत्या पिक्चरचं नाव? पिक्चर कोणता? पुष्पा. बघितला की नाही? तुम्ही नाही बघितला मायमावल्या, पण तुमच्या लेकरांनी, तुमच्या मुलांनी बघितलेला आहे. कुठला पिक्चर? पुष्पा. आता ते पुष्पा पिक्चर सांगण्याच्या पाठीमागचं कारण माझं एकच आहे गड्या. ऐका गड्या, ऐका, तुमची परिस्थिती खराब असेल, तुमच्या जवळ स्वतःचं अस्तित्व निर्माण झालेलं नसेल ना, तर तुम्हाला कोणच किंमत देत नाही, तुम्हाला कोणच विचारत नाही. पण ऐका, या पुष्पा पिक्चर मधून मला एक सांगायचंय. त्या पुष्पा पिक्चर मध्ये स्वतःचा भाऊ, सक्का भाऊ सुद्धा त्याला किंमत देत नव्हता, त्याच्या जवळ जात नव्हता. पण ज्या वेळेस यानं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, स्वतः जवळ पैसा आला, त्यावेळेस त्या पुष्पा पिक्चर मध्ये त्याचा भाऊ सुद्धा त्याला किंमत द्यायला लागला, त्याला भेटायला लागला. ज्यावेळेस त्यानं स्वतःचं अस्तित्व तयार केलं गड्या. या पुष्पा पिक्चर मधून शिकायचं असेल ना, तर काय शिका? या पुष्पा पिक्चर मधून आपल्याला झुकेगा नहीं साला हे नाही शिकायचं, तर या पुष्पा पिक्चर मधून आपल्याला एकच शिकायचंय. अरे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आपल्याला या पुष्पा पिक्चर मधून शिकायचंय. आपल्या लेकरांना पुष्पा पिक्चर मधून झुकेगा नाही साला हे नाही शिकायचं, तर स्वतःचं अस्तित्व घडवायला, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला या पुष्पा पिक्चर मधून शिकायचं. हेच मला या पिक्चर मधून सांगायचंय. एवढंच मला तुम्हाला या पिक्चर मधून संदेश द्यायचा आहे गड्या. अरे तुमची वेळ वाईट असेल आणि तुमची परिस्थिती खराब असेल ना, तुम्हाला कोणच किंमत देत नाही, तुमच्या जवळ कोणच येत नाही. पण तुमच्या जवळ पैसा असू द्या, तुमच्या जवळ तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं असू द्या, सगळी लोक तुमच्या जवळ येतात आणि तुम्हाला मान देतात. कशामुळं? तर स्वतःचं अस्तित्व निर्माण केल्यामुळं. मग स्वतःचं अस्तित्व माणसानं स्वतः निर्माण करायचं. अरे कुणी कुणापेक्षा मोठं नसतं. कधी माणसानं आपल्याला कमी समजायचं नाही, आपल्यापेक्षा तो मोठा आहे असं समजायचं नाही. देवानं प्रत्येकाला हिऱ्यासारखंच जन्माला घातलेलं असतं, पण जन्माला घालताना सुद्धा देवानं एक अट निर्माण केलेली आहे. देवानं सांगितलेलं आहे, बाबा जो जिजेल ना तोच हिऱ्यासारखा चमकेल. मग जिजायचं तर आपण हिऱ्यासारखं चमकणार आहे. मग स्वतःचं अस्तित्व माणसानं स्वतः निर्माण करायचं असतं. मग या पुष्पा पिक्चर मधून मला एक सांगायचंय, तर स्वतःचं अस्तित्व स्वतः माणसानं निर्माण करायचं असतं. अस्तित्व निर्माण झाल्यानंतर माणसाला काहीच कमी पडत नाही, तर माणसाला लोक सुद्धा किंमत द्यायला येतात. मग ऐका गड्या, ऐका, माणसानं गळ्यामध्ये काय घालावं? पवित्र तुळशीची माळ घालावी. मग त्या देवाच्या गळ्यामध्ये काय आहे? कशाचा हार आहे? तुळशीचा हार देवानं परिधान केलेला आहे. देवाच्या गळ्यामध्ये तुळशी हार गळा, त्या देवाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार घातलेला आहे. ऐका गड्या, ऐका, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशी माळ आहे ना, त्याला दुसरं कोणतं दागिने घालायची गरज नाही. सगळ्यात सुंदर दागिना जर कोणता असेल ना, तर त्या जगाच्या बापाची गळ्यामध्ये घातलेली तुळशीची माळ हा सगळ्यात सुंदर आपल्या गळ्यातला हार आहे गळ्या. कारण त्या देवानं सुद्धा तुळशीचा हार गळ्यामध्ये घातलेला आहे आणि त्याच तुळशीची माळ तुम्ही आम्ही सुद्धा गळ्यामध्ये घातलेले. याच्यासारखं दुसरा या जगाच्या पाठीवरती हारच नाही. आणि त्या देवाच्या कासेला सुद्धा काय? पितांबर आहे. बरं एक विचार करा, देव कपाळाला गंध लावतो, तो गंध कशापासून तयार होतो? चंदन आहे का होतो गंध?
देवानं पाहिलंय गड्या, माझे भावी भक्तजन कितीतरी वेळ येतात माझ्या दर्शनासाठी, 2-3 तास रांगेमध्ये उभे राहतात आणि रांगेमध्ये उभे राहून त्यांच्या पायाची लागलेली धूळ असते ना, मंदिरामध्ये साठलेली धूळ असते ना, ती धूळ तिथले भावी भक्तजन गोळा करतात, त्या धुळीमध्ये चंदन केसर मिसळतात आणि त्याचा गंध तयार करतात आणि तो कुठे लावतात? देवाच्या कपाळाला लावतात. देव देव एवढा देव आहे ना, देव कधीच कुणाचे उपकार ठेवत नाही. देव म्हणतो माझ्या भक्त एवढेच वेळ उभा राहतात, त्यांच्या पायाची कमीत कमी आलेली धूळ तरी माझ्या मस्तकापर्यंत जावी म्हणून देव काय करतो? भक्ताच्या वारकऱ्याच्या पायाची धूळ आपल्या कपाळाला लावतो, आपल्या मस्तकावरती ठेवतो. माती माती काय करता हो? ती माती काय साधी सोपी नाही, ही माती एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे. ह्या मातीचा तुम्हाला आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. अरे ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो, ज्या मातीमध्ये आपण वाढलो, ज्या मातीने आपल्याला मोठं केलं, ज्या मातीने आपल्याला घडवलं, त्या मातीला कधीच कमी समजायचं नाही. कारण आपण जन्माला आलोय मातीमध्ये आणि शेवटी या देहाची काय होणार आहे? माती होणार आहे. माणसानं मातीला कमी समजायचं नाही. कशाला कमी समजायचं? माटी के पुतले तुझे कितना गुमान है, 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 माटी के पुतले तुझे कितना गुमान है। औकात क्या तेरी क्या शान है, तेरी औकात क्या तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना म्हणून ऐका, या मातीत आपण जन्माला आलोय आणि त्याची शेवटी माती होणार आहे. माणसानं गर्व करायचं नाही, माणसानं माझं माझं म्हणायचं नाही, आपलं आपलं करायचं नाही. मग आपण आपल्यालाच आपलं म्हणायचं असतं, कारण आपलं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच नसतं. मग आपल्या माणसाला कुणी मोठं करायचं? आपण मोठं करायचं की नाही? पण आपण जगाला मोठं करू, पण आपल्या माणसाला मोठं करू नये. आपण जगाचं चांगलं करू, पण आपल्या माणसाचं वाटच करू का नाही? आपल्या माणसाचं आपल्याला चांगलं वाटतच नाही. आपण दुसऱ्याचं चांगलं करतो, पण आपल्याचं चांगलं करत नाही. ऐका गडे ऐका, आपल्या लेकरांना आपल्या माणसांना आपण मोठं करायचं. ऐका गडे ऐका, अरे तुमच्या गावातला, तुमच्या शेजारचा, तुमच्या तालुक्यातला, तुमच्या जिल्ह्यातला मुलगा आमदार, माझं गाव आहे, कुणी विचारलं ना ताई तुमचं गाव कोणतं, मला सांगायला स्वाभिमान अभिमान वाटतो. अरे पंढरीचा पांडुरंग परमात्मा ज्या जिल्ह्यामध्ये नांदतो ना, त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला, याचा मला स्वाभिमान अभिमान वाटतो गड्या. कारण तो देव जिथं नांदतो तिथं माझा जन्म झालाय. किती आपण पवित्र माणसं आहे गड्या. आपल्याला चांगलं आपल्याला कळत नाही गड्या. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळाल्या नाहीत. मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, मला काय करायचंय, हे सगळं आपण विसरून गेलो. पण आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. इथं बसलेले सगळे माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ असणारी मंडळी. मी तुम्हाला काहीतरी बोलावं, तुम्ही माझं ऐकावं, एवढीच मोदी मी ज्ञानी आहे का हो? मी ज्ञानी एवढं ज्ञान मला नाही, पण आई वडिलांच्या आशीर्वादानं, माझ्या गुरुवर्यांच्या आशीर्वादानं, देवानं भगवंतानं जेवढं मला बोलण्याची ताकद दिली, जेवढं मला ज्ञान दिलं, तेवढं ज्ञान तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. ऐका, मी बऱ्याच लांबून आलेले नाही, मी शेजारच्याच गावचे, तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे की नाही? सगळे आपली माणसं आहेत. त्याच्यामुळे इथं सगळे आपली लोक असल्यामुळं काय घाबरायची गरज? तसं मी कुणाला घाबरतच नाही गड्या. मी फक्त माझ्या वडिलांना घाबरते. मी दुसरं कुणाला घाबरायची गरज नाही. कुणाला घाबरायचंय गड्या? कोण आपल्यासाठी काही करत नाही. पण माणसानं कधीतरी जीवनामध्ये काय राहावं? नम्र राहावं. नम्र माणसानं राहिलं पाहिजे. माझे बाबा मला सांगतात, कधीही कुणीही तुला कितीही वाईट बोललं, काहीही बोललं ना, तरी त्यानं आपला शत्रू असू दे, आपल्याला वाईट बोलणारा असू दे, त्यानं आपल्याला समोर दिसल्यानंतर त्याच्या समोर हात जोडायचे आणि राम कृष्ण हरी म्हणायचं. माणसानं नम्र राहायचं. जो नम्र राहतो ना, तो अख्खा महाराष्ट्र जिंकतो. आणि जो नम्र राहत नाही ना, तो अहंकारानं त्याचं अस्तित्व संपून जातो. माणसानं काय राहायचं? नम्र राहायचं असतं गड्या. ऐका गड्या ऐका, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काय करतात हो?
नम्र राहतात की नाही? पहिल्यांदा भाषणाला उभा राहिल्या काय करतात? हात जोडतात आणि काय म्हणतात? मेरे प्यारे मेरे प्यारे भाई और बहनों म्हणतात की नाही? नम्र राहतात. माणसानं नम्र राहावं. अरे नम्र राहिल्यानंतर चहा विकणारा सुद्धा माणूस पंतप्रधान होऊ शकतो. म्हणून माणसानं नम्र राहायचं. नम्र राहिल्यानंतर माणूस अख्खं जग जिंकतो. आणि माणसानं जर गर्व दावला, माणसानं अहंकार दावला तर माणूस स्वतःचं अस्तित्व संपून जातो. म्हणून माणसापाशी नम्रता असली पाहिजे. माणसानं नम्र राहिलं पाहिजे. मग एवढं माणसाला जमलं पाहिजे गड्या. मग जीवनात सुख समाधान पाहिजे असं वाटत असेल तर देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. मग तुकोबाराय म्हणतात बाबा हे सगळं देवाचं स्वरूप, देवाच्या कासेला पितांबर आहे, देवाचं मकर कुंडले स्वरूप आहे, ते आवडे निरंतर देवाचं ध्यान, हे सगळं मला माहित आहे गड्या. ज्या वेळेस त्या देवाचं सगळं स्वरूप मी पाहतो ना त्यावेळेस काय होतं तर ते देवाचं स्वरूप पाहिल्यानंतर माझं सगळं सुख समाधान मला तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं. त्या श्रीमुखाचं, त्या पांडुरंगाचं, त्या जगाच्या मालकाचं, त्या विठ्ठलाचं, त्या देवाचं स्वरूप माझ्या डोळ्यानं मी पाहिल्यानंतर माझं सगळं सुख बाजूला होतं आणि मला त्या देवामध्ये, त्या श्रीरंगामध्ये, त्या विठ्ठलामध्ये माझं सगळं सुख मला दिसतं. अभंगाच्या तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख तुळशी हार गळा काज पीतांबर आवडे निरंतर ऐका. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आपला चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तिसरे ना, दुसरं वर्ष आहे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह दुसरं वर्ष. आणि दुसऱ्या वर्षातील पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्ही सर्वांनीच माझ्या वाटेला दिली. आज माझ्या वाटेला आलेली सेवा त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. आजच्या कीर्तनाचे सौजन्य कोण आहेत? आजच्या कीर्तनाचे सौजन्य बाबासो शिंदे, बाबासो पप्पू शिंदे अशा दानशूरदात्यांसाठी, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा गड्या. जे कीर्तनाचे सौजन्य देतात त्यांच्यासाठी एकदा. आजचे अन्नदाते असतील, आजचे अन्नदाते कोण आहेत? दिनकर गोविंद निकम. त्या दानशूरदात्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. असे दानशूरदाते असल्याशिवाय हा कार्यक्रम एकट्याचा, हा खेळ नव्हे, एकल्याचा. सगळ्यांनी मिळून हा खेळ खेळायचा आहे. हा सप्ताह कुणा एकट्याचा नव्हे. तुमच्या गावामध्ये अनेक दानशूरदाते आहेत, बरीच लोक दानशूर दान करणारे आहेत. मला या ठिकाणी कीर्तनासाठी ज्यांनी संपर्क केला, विश्वजित भैया निकम, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला या ठिकाणी कीर्तनासाठी आमंत्रित केलं. सागर महाराज असतील, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. विश्वजित भैया ही मोलाचं सहकार्य करतात. माझ्या घरी, आमच्या इथं मातृपितृ पूजन सोहळा असतो. त्या निमित्तानं आम्ही विश्वजित भैयांपाशी सहज गेलो बोलता बोलता आणि भैयांना म्हटलं आम्ही मातृपितृ पूजन सोहळा ठेवतोय, आम्हाला तुम्ही काहीतरी सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे. तर लगेच विश्वजित भैयांनी आम्हाला सहकार्य केलं. असे दानशूर दाते विश्वजित भैया असतील, असे अनेक दानशूर दाते तुमच्या या गावामध्ये आहेत. मग सगळ्यांच्या सहकार्यानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह असंच तुम्ही दान धर्म करत राहो. आणि असंच मला वाटतं आता 2 वर्ष झाला हा तुमचा सप्ताह चालू आहे. पण माझी इच्छा असेल, माझं सांगणं असेल गड्या, त्या दत्तात्रय भगवंताला, त्या आळंदीच्या ज्ञानोबरायांना, देहूच्या तुकोबरायांना, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यांना, 33 कोटी देवांना माझं सांगणं असेल, देवा तुझ्या या गावामध्ये, तुझ्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचं हे पवित्र असलेलं गाव, पुण्यवान असलेलं गाव तेव्हा तुझ्या जिल्ह्यामध्ये नांदतो. त्या जिल्ह्यामध्ये आमचं गाव आहे गड्या. त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला सांगणं असेल, त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला माझी विनंती असेल, गेले 2 वर्ष झालं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह असाच चालू राहो. पण देवा ऐकणारे, देवा ऐकना देवा, अरे चंद्र सूर्य तारे आहेत ना, तोपर्यंत हा चालू असलेला शेरेवाडी गावातला दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह असा चालत राहो आणि तो अशीच भाविक भक्तांकडून सेवा करून घेत राहो. हीच माझी पंढरी
विठ्ठलीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना व्यक्त करते. आज या ठिकाणी तुम्हा सर्वांकडून माझ्या वाटेला आलेली सेवा तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. मी बऱ्याच लांबून आले नाही, मी बऱ्याच लांबून आलेले नाही. मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे. मी बऱ्याच दिवसापासून इथं कीर्तनाला येत होते ऐकायला. अगदी मी लहान असल्यापासून मला वाटतं मी बऱ्याच वर्षापासून तुमच्या या भागामध्ये तुमच्या इथं यायचे. माझं म्हणजे मी फार लहान असल्यापासून कीर्तन करते. माऊली महाराज असतील, गणेश दादा असतील, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी अगदी लहान असल्यापासून कीर्तन करते. सगळी माझ्या अनुभवातली मला म्हणजे माझा संघर्ष त्यांना माझी सगळी माहिती माहीत असणारी लोक आहेत. मग हे सगळे माझ्या लहानपणापासून कीर्तनाला साथ देत येत असणारी लोक आहेत. उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली माऊली महाराज असतील, बाळकृष्ण महाराज असतील, उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला गणेश महाराज असतील, उत्कृष्ट अशी इथं तर एकतर आपलं डोकं चालत नाही. पण ऐका, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ आहे. तुम्ही साथ दिली, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारे शिंदे बापूही या ठिकाणी असतील, बापूंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझी लहान भावंड असतील ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहीगाव, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहता यावा, पुन्हा बघता यावा म्हणून सगळ्यांना परिचय असणारा, सगळ्यांना माहीत असणारा, आपल्या भागातली सगळे कीर्तनकार एका उंच दर्जावरती नेऊन ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, एकतर मला वाटतं ज्याचं खावं त्याचं गावं. माझे बाबा मला नेहमी सांगतात, बाबा ज्याचं खावं त्याचं गावं. ज्यानं आपल्याला जे दिलंय ना त्याचं निश्चित नाव घ्यावं, त्याला निश्चित मोठं म्हणावं. जो आपल्याला जे करतं त्याचं माणसानं कौतुक करावं. पण आपल्या माणसाची सवय वेगळीच असते बाबा. आपण प्रचार एकाचा करणार, गाडीत दुसऱ्याच्या फिरणार, पैसे तिसऱ्याचं घेणार, अशी आपल्या माणसाची सवय असते. पण आपण काय करायचं, ज्याचं खावं त्याचं गावं. मग मला ज्या नावानं ओळखतात, ज्या नावामुळे मी वयाच्या बरेच लहान असल्यापासून कीर्तन करते. ही लहान लेकरं दिसत आहेत, अगदी मला बोलता येत नव्हतं तेव्हापासून मी कीर्तन करते. पण मी बऱ्याच लोकांना माहीत नव्हते. पण ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आला, त्या चॅनलवरती माझं पहिलं कीर्तन शूट केलं. मग बऱ्याच लोकांना मी माहीत झाले. मला समाजामध्ये एक मान मिळाला, सन्मान मिळाला, एक वेगळी जागा मिळाली त्या ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलमुळं. त्या यूट्यूब चॅनलवरती शूटिंग करण्याचं काम ज्यांनी केलं, माझ्या लहान भावाप्रमाणे असणारा रोहित दादा, तुझंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझे गुरुवर्य, माझे वडील या ठिकाणी असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी आप्पा असतील, विनेकरी बाबा असतील, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ती म्हणजे माईक सिस्टीम, ती अत्यंत छान होती. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आजचे दानशूर दाते, अन्नदाते, सौजन्य देणारे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही म्हणसाल ताई सगळी आपापली गुंडाळा निघाला महागारी, आम्ही जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? बोला बोला ना, म्हणसाल का? म्हणणार नाही, कारण सगळी आपलीच लोक, आपलीच माणसं, आपलीच लोक आहेत. मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे. परत इथं येण्याचा योग येतोय नाही येतोय, पण तुम्ही परत असं कुणी म्हणायला नको बाबा. काय ती कारुंड्याची आरती तयारी, सगळ्यांचं कौतुक केलं, सगळ्यांची नावं घेतली ना, आमचं नाव न घेताच निघून गेली असं म्हणसाल का तुम्ही? कारण म्हणणार नाही ना. पण ऐका गडे ऐका, ज्यांना एक मुलगी असेल त्याने मला दुसरी म्हणा, ज्यांना दोन असतील त्याने मला तिसरी म्हणा, ज्यांना तीन असतील त्याने मला, ज्यांना एकही नसेल त्याने मला दत्तक घ्या. घेताय का? कसं मग बाबा? बरं नाही दत्तक घेता आलं जाऊ द्या बाबा. अक्का 7-12 माझ्या नावावर करा. ऐका गडे ऐका, विनोदाचा भाग सोडा. आज या ठिकाणी तुमच्या या पवित्र भूमी पुण्यभूमी नगरीमध्ये माझ्या वाटेला आलेली सेवा, त्या योगानं तुम्हा सर्वांचं मला दर्शन. सगळे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी मंडळ आहेत. मग यदा कदाचित एखाद्याचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा असावी, माफी असावी. कारण इथं माझ्या दत्तात्रय भगवंताच्या दरबारामध्ये तुम्ही आला, कुणी कुणाचं नाव घ्यावं म्हणून आले नाहीत, तर सगळ्यांनी त्या दत्तात्रय भगवंताचं नाव घ्यावं म्हणून सगळेजण तुम्ही या ठिकाणी आलेला आहात गड्या. मग कुणालाच राग येणार नाही, हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. पण ऐका गडे ऐका, फक्त 2 मिनिटं तुमचं घेईल आणि कीर्तनाचा शेवट करेल. आज पहिला दिवस असल्यामुळे जरा जास्त वेळ घेतलं. उद्यापासून बरोबर वेळेत तुमचं सगळं होत राहणार, कारण आज पहिला दिवसच माझ्याकडे आलेला आहे. कारण तुम्ही सुरुवातच आपल्या माणसापासून केलेली आहे. मी तुमचीच आहे ना, शेजारचीच आहे. मग आपल्या लोकांपासूनच आपण सुरुवात करणार आहे. मग तुम्ही सुरुवात माझ्यापासून केली. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, आज मी फक्त काय केलं तुम्हाला शेवटपर्यंत मी लक्षात राहणार आहे. कारण आज मी काय केलंय, आज मी तुम्हाला जेवायला पत्रवाळी वाढून दिली. येणारे भले 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 इथे येऊन मोठे उभे राहणार आहेत, त्यात तुम्हाला काही ना काहीतरी देऊन जाणार. पण शेवटपर्यंत मी दिलेली पत्रवाळीच तुमच्या सोबत जेवायला राहणार आहे की नाही. म्हणून ज्याचं पहिल्या दिवशी कीर्तन असतं ना,
तो सगळ्यात भाग्यवान असतो गड्या. मग मी माझं भाग्य समजते. एकादशीच्या पवित्र दिवशी तुमच्या या गावामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. ऐका गड्या, ऐका, फक्त 2 मिनिटं तुमचं घेईल, कीर्तनाचा शेवट करेल. ऐका, आज तुमच्या लेकीच्या, तुमच्या आरतीताईच्या, तुमच्या मुलीच्या, तुमच्या बहिणीच्या कीर्तनाला आला आणि आज कीर्तन ऐकून रिकामे हाताने गेला, असं नाही करायचं गड्या. आज तुमच्या लेकीच्या, तुमच्या आरतीताईच्या, तुमच्या मुलीच्या, तुमच्या बहिणीच्या कीर्तनावरून जाताना काय घेऊन जायचं? तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? बोला बोला, काय घेऊन जायचं? बोललं पाहिजे माणसानं. झालंय आता आपलं कीर्तन. 2 मिनिटासाठी का उगेच शांत बसता? मुके असल्यासारखे करू नका, बोला जरा. काय घेऊन जायचं? संपत्ती. तुम्ही म्हणचाल आरतीताई कीर्तन करून बरेच पैसे कमवली की काय, तुम्ही आम्हाला पैसे वाटायला आला की काय? नाही बाबा, ऐका गडे, ऐका, पैसा म्हणजेच आपली संपत्ती नसती. आज तुमच्या या शेळेवाडी गावामध्ये दत्त जयंती निमित्त आज पहिल्या दिवसाची अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आरतीताईची कीर्तन सेवा ठेवली आणि आज तुमच्या लेकीच्या, तुमच्या मुलीच्या, तुमच्या बहिणीच्या, तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला आला आणि कीर्तन ऐकून रिकामे हाताने गेला, असं नाही करायचं. ऐका गडे, ऐका, माय बापांनो, आज तुमच्या लेकीच्या कीर्तनावरून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? संपत्ती घरी घेऊन जायचं. ऐका दादा, कीर्तन झालेलं आहे, 2 मिनिटं फक्त पकवाच. ऐका, झालेलं आहे. आज तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. काय आहे तुमची संपत्ती? ऐका, ऐका, माय बापांनो, अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही. 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही. तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही. तुमच्या बंगल्यासमोर 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका, ऐका, माय बापांनो, अरे ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे, ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे, ना तो बँक बॅलन्स तुमची संपत्ती आहे. ऐका माय बापांनो, अरे तुमच्या उतरी जन्माला आलेली तुमची लेकरं आहेत ना गड्या, ती तुमची संपत्ती आहे. ती जपा, आयुष्याची संपत्ती जपली म्हणून समजा. एवढं जपा गड्या माय बापांनो, दुसरं काहीच जपायची गरज लागत नाही. मग आपण खूप पवित्र आहे, कारण आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले. कोणकोणते संत महात्मे जन्माला आले? आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा. अरे या समाजामध्ये लोकांना बसता यावं, इथल्या लोकांना कीर्तन ऐकता यावं, इथल्या लोकांना देव कळावा, देश कळावा, धर्म कळावा. गोठ्यातली गाई वाचली पाहिजे, घरातली माई वाचली पाहिजे आणि मंदिरातला देव वाचला पाहिजे, मंदिराचा कळस वाचला पाहिजे. यासाठी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी प्राण देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजांना हा महाराष्ट्र निर्माण केलाय. अरे काय कीर्ती होती माझ्या राजाची. नाव घेतल्यानंतर काय ताकद, ऊर्जा निर्माण होते. सगळ्यांनी माझ्या राजाचा एकदा जय घोष करायचा आणि कीर्तनाचा शेवट करायचा. बसलेले सर्वांनी एकदा माझ्या पाठीमाग म्हणायचंय जय, फक्त म्हणायचंय सर्वांनी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. ऐका गडे, ऐका, लक्ष देऊन ऐका. हा महाराष्ट्र कुणी एऱ्या गेऱ्याचा नव, माझ्या राजानं हा महाराष्ट्र निर्माण केलाय. अरे आपण जय म्हटलेला आवाज त्या रायगडापर्यंत, त्या माझ्या राजापर्यंत गेला पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांनी जोरात पाठीमाग जय म्हणून घोषणा करायची. त्या माझ्या राजाला सुद्धा आनंद झाला पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीसाठी मी माझा प्राण दिला आणि या महाराष्ट्रातली लोक आजही माझा जयघोष करतायत असा आवाज त्या राजापर्यंत गेला पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांनी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर महादेव, हर हर गुरुदेव, गुरुदेव दत्त महाराज की. ऐका, असा जयघोष केल्यानंतर त्या देवाला सुद्धा आनंद, मुक्ती, मोक्ष आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग आज या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली सेवा तुम्हा सर्वांचं मला मनापासून धन्यवाद व्यक्त करते. काही चुकलं असेल तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला क्षमा असावी, माफी असावी. सगळे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठे असणारी सगळी लोक आहेत. मग काही जरी चुकलं तरी तुमची मुलगी म्हणून तुम्ही मला माफ करणार. पायातली चप्पल तुटली तर आपण काय करतो? शिवून घालतो की नाही? तसं बोलताना एखादा वेडा वाक्का शब्द गेला असेल, तुमची मुलगी, तुमची बहीण या नात्याने मला माफ करा. तुमचा खूप आध्यात्मिक परिसर आहे, तुम्ही सगळे जाणकार लोक आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा ज्ञान जास्त आहे. तुम्ही बरीच कीर्तनं ऐकलेले आहेत. मी तुम्हाला काहीतरी सांगावं, तुम्ही माझं ऐकावं एवढीच मोदी मी ज्ञानी नाही. मग आज या ठिकाणी मला कीर्तन करण्याची संधी दिली, मनापासून धन्यवाद व्यक्त करते. मला ज्यांच्यामुळे या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी मिळाली, ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला, विश्वजित भैया निकम असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते.
सागर महाराज वाघ असतील, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सागर महाराजही उत्कृष्ट असे कीर्तन करतात. सागर महाराजांचंही त्यांच्या मार्गदर्शनातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. सागर महाराज असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते, सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि ही झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर